नमस्कार राम राम मंडळी, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। लास्ट पार्ट मध्ये तुम्ही पाहिलाच असेल की आम्ही बायोमेडिकल वेस्ट मध्ये आलो होतो। जेव्हा आम्ही आत प्रवेश घेतला तेव्हा आमच्या समोर होतं इन्सिलेटर मशीन। बायोमेडिकल वेस्ट मध्ये येलो बॅग मध्ये जे अॅनाटॉमिकल वेस्ट असते ते इथं जाळलं जातं आणि जे जाळलेलं राख असती ती राख पुण्याला पाठवली जाते, हे आम्हाला कळालं। आमच्या वर्गातल्या पोरांना खूप घाण वास आलता म्हणून त्यांनी तोंडाला बांधले होते। आम्ही काय कसं बी चालतो, आम्ही खेडेगावातलेत माणसं, आम्हाला सगळं चालतं। त्यानंतर बाहेर आलो, एवढं कडक ऊन होतं ना वरती, काय सांगायला नको। या होल मध्ये इंजेक्शन वगैरे टाकली जातात। मग तिकडनं आलो पुढे बघा, हे जे तुम्ही पिशव्या पाहताय त्या पिशव्यांमध्ये ना एनाटॉमिकल जे वेस्ट आहे त्याचं ड्राय करण्याचं काम केलं जातं। मग मंडळी आलो तिथून पुढे, तर मंडळी इथं होतं ऑटोक्लेव्ह मशीन। ऑटोक्लेव्ह मशीन म्हणजे हे असं मशीन असतंय की त्यामध्ये जे वस्तू आपण टाकतो त्याला हवेच्या थ्रू ते स्वच्छ केलं जातं। याच्या आतमध्ये एक कंटेनर असतं, जसं की आपलं कुकर असतं, ते कुकरमध्ये जसे भांडे असतात तसे भांडं असतं याच्यात। यामध्ये सगळे वस्तू टाकली जातात आणि ते स्वच्छ होऊन बाहेर पडली जातात। यामध्ये जे वस्तू प्लास्टिकचे असतात ते प्लास्टिकचे वस्तू पूर्ण वितळून असे तयार होतात आणि याला श्रेडर मशीन मध्ये श्रेड करून पूर्ण एकदम बारीक केलेले जातात। ते बारीक केलेले वस्तू ना सगळे हे सगळं प्लास्टिक मिरजला पाठवलं जातं। मग नंतर तिकडनं बाहेर आलो, बाहेर आल्यानंतर हे सगळे काचेचे वस्तू होते ते एका पिशवीमध्ये घालून एका बाजूला ठेवले होते। हे सगळे काचेचे साहित्य यूपीला पाठवले जातात बांगड्या बनवण्यासाठी। जेवढं माझ्या लक्षात होतं तेवढं सगळं सांगितलं। भूक लागली म्हणून आलतो आम्ही इथं खाण्यासाठी। असं पूर्ण वाळवंट प्रदेशात असल्यासारखं होतं बघा। हे कुठून तरी एक दुकान सापडलं, त्या दुकानातनं पेप्सी आणलं, सगळेजण पेप्सी वाटून घेतलं आणि आजचा ब्लॉग इथं संपला। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।